सफाई घोटाळा चौकशीला विलंब, दोषीवर कारवाईची अनंत जाधव यांची मागणी. सोलापूर महानगरपालिकेच्या नालेसफाई कामातील कथित घोटाळ्याच्या चौकशीस होत असलेल्या विलंबाबाबत नगरसेवक अनंत जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चौकशी समितीला देण्यात आलेली 15 दिवसाची मुदत संपूनही अहवाल सादर न झाल्याने दोषीवर कठोर कारवाई होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. जाधव यांनी सांगितले की नालेसफाई घोटाळा प्रकरणी महापालिकेने चौकशी समिती नेमून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुदत संपून ही चौकशीबाबत कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत असून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना नैतिकतेच्या आधारावर पदापासून दूर ठेवावे, तसेच दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. चौकशीत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नसून आवश्यक असल्यास सार्वजनिक आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही दिल्याचे सांगत भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला सरकार पाठीशी घालणार नाही अशी भूमिका पालकमंत्र्यांनी व्यक्त केल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. चौकशी प्रक्रियेचा आवश्यक मनुष्यबळ व वेळ उपलब्ध करून देण्यात यावा, मात्र संपूर्ण चौकशी लेखी स्वरूपात व पारदर्शकपणे पूर्ण करून दोषीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान चौकशी समितीची मुदत संपूनही अहवाल सादर न झाल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयुक्तही या प्रकरणात हतबल झाले आहेत का असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी अनंत जाधव यांनी केली आहे.